गौरीला खूप भूक लागली होती. तिचा नवरा आकाश किचनमध्ये जेवण बनवत होता. जेव्हा गौरी बाळाला घेऊन मांडीवर बसली होती तेव्हा ती तिच्या नवऱ्याला म्हणाली की अहो, मला खूप भूक लागली आहे. मला भूक सहन होत नाही. त्यामुळे माझ्यासाठी काहीतरी बनवता का? असं म्हणल्यावर आकाश तिला सफरचंद चिरून कापून गौरी पुढे ठेवतो आणि म्हणतो की सॉरी गौरी, जेवण बनवायला वेळ होईल. तोपर्यंत तू सफरचंद खा. सॉरी, आज जेवण बनवण्यासाठी उशीर होईल. असं म्हणून ताटात आणलेले सफरचंद गौरीला दिले. गौरी आकाशला म्हणाली की अहो, सॉरी का म्हणत आहात? तुम्ही तर माझी डिलिव्हरी झाली पासून माझी किती काळजी घेताय. संध्याकाळ सकाळचा स्वयंपाकसुद्धा तुम्हीच बनवता. तुम्ही किती चांगले आहात. घरातलं सगळं सामान जिथल्या तिथे ठेवता आणि त्याबरोबर तुम्ही माझी आणि बाळाची सुद्धा काळजी घेता. मला अजून काय पाहिजे? असं म्हणून गौरी आपल्या नवऱ्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. बाळ अजून रडायला लागलं आणि मग गौरीच्या बाळाला शांत करू लागली आणि आकाश किचनमध्ये जाऊन स्वयंपाक बनवू लागला. ते दोघं मुंबईमध्ये राहत होते. आकाशचं घर गावाकडे होतं. जेव्हापासून त्याची बायको गौरी गरोदर राहिली तेव्हापासून त्याची आई म्हणत होती की तुझ्या बायकोला गावाकडे आणून सोड. परंतु आकाशला आपल्या बायकोला एकटीला सोडायचं नव्हतं. त्यामुळे तो त्याच्या आईला म्हणत होता की जर तुला माझ्या बायकोची काळजी घ्यायची असेल तर तूच इकडे ये. परंतु त्याची आई त्याच्या बायकोची काळजी घेण्यासाठी आली नाही. पण डिलिव्हरी झाल्यावर 1 आठवडाभर आल्या, परंतु तब्येत खराब आहे असं कारण सांगून त्या तिथून निसटल्या. तरी पण आकाशने एकट्याने सगळं प्रेमाने हँडल केलं होतं. कधी कधी गौरीला आश्चर्य वाटायचं की माझा नवरा आकाश बाळाला आणि मला कसा सांभाळत असेल, घरातील कामंसुद्धा कसं करत आहे. गौरीला खूप अभिमान वाटतो की जेव्हा मला गरज आहे तेव्हा माझा नवरा माझ्या पाठीशी उभा असून माझी सर्व कामे करतो. पण तिला या गोष्टीची भीती वाटत होती की कारण का तिला महिना होण्याच्या आतमध्येच तिच्या चुलत नणंदचं लग्न आहे आणि ती 1.25 महिना होईपर्यंत कुठे जाऊ शकत नव्हती. तसं आकाशने आणि गौरीने त्यांना आधीच सांगितलं होतं की त्यावेळेस डिलिव्हरीची तारीख आसपास आहे. त्यामुळे लग्नाची तारीख पुढे 2 महिने ढकलावी. परंतु गौरीच्या सासूने मुद्दामही तारीख ठरवली होती. त्याच तारखेला लग्न होणार म्हणून ठरवले. आकाशने खूप समजावलं की पण ते समजून घेत नव्हते. त्यानंतर ते दोघे पण गप्प बसले. तेव्हा आकाशचा फोन वाजला. आकाशने गौरीला फोन उचलायला सांगितला कारण का तो चपात्याचं पीठ मळत होता आणि त्यामुळे त्याचे हात भरले होते. त्यामुळे गौरीने फोन उचलला. तिकडून सासूबाई म्हणाल्या की सुनबाई, तुझ्या चुलत नणंदच्या लग्नासाठी येण्यासाठी तयारी झाली आहे का? गौरी म्हणाली की सासूबाई, तुम्हाला तर माहीत आहे की माझं सिझर झालं आहे. त्यामुळे मला आत्ताच लगेच प्रवास करणं जमणार नाही. कारण का मला आधीच खूप वेदना होत आहेत. सासू म्हणाली की काहीच हरकत नाही, आकाश एकटाच येईल. गौरी म्हणाली की सासूबाई, माझं सिझर झालं आहे आणि बाळ पण अजून लहान आहे आणि आमचं इथं म्हणून कोणसुद्धा नाही. तर मग आकाश मला किंवा बाळाला असं एकटं सोडून कसे येऊ शकतात? असं म्हटल्यावर तिच्या सासूला राग येतो. त्या रागात म्हणतात की सुनबाई, ऑपरेशन तुझं झालं आहे, माझ्या मुलाचं झालं नाही. तोपर्यंत तिथे आकाश आला आणि तो म्हणाला की आई, तू हे काय बोलत आहेस? त्याची आई आकाशला समजावत होती. म्हणाली की आकाश, गौरीला सोडून तू लग्नाला 2 दिवस आधी ये. गौरीच्या डिलिव्हरीला आत्ता 15 दिवस झाले आहेत. तर मग ती तिचं बाळ स्वतः सांभाळू शकते. आता तुला तिच्या पुढे मागे करण्याची अजिबात गरज नाही, नाही तर तुझी बायको तुझ्या डोक्यावर चढेल. गौरीला हे ऐकून रडायला आले कारण सिझर झालेलं तिचं अजून दुखत होतं. आकाश म्हणाला की आई, मी लग्नाला येणार नाही. तुम्ही दोघे आहात ना,
तर मग मी आलो किंवा नाही आलो काही फरक पडत नाही. मी माझ्या बायकोला आणि मुलाला एकट्याला सोडून येणार नाही. आई, मला माहीत आहे ऑपरेशन माझ्या बायकोचं झालं आहे, माझं नाही. पण माझ्या बायकोचं तर ऑपरेशन झालं आहे ना. आता मी फक्त मुलगा, भाऊ नसून एक नवरासुद्धा आहे. नवरा या नात्याने मला माझ्या बायकोच्या सुखदुःखात राहावे लागेल आणि हे माझं कर्तव्य आहे. आज माझी बायको ह्या त्रासात आहे कारण तिने आमच्या बाळाला जन्म दिला आहे. तिने मला तिचा जीव धोक्यात घालून मला बाबा बनवले आहे. तर मग मी तिला एवढ्या त्रासात सोडून तुझ्याकडे कसा येऊ शकतो? त्यामुळे मी तिथे लग्नाला येऊन एन्जॉय करू शकत नाही. हा माझा शेवटचा निर्णय आहे की मी येणार नाही. कारण का? माझ्या बायकोचं ऑपरेशन झालं आहे. आई, ऑपरेशन होणं काय हे साधीसुधी गोष्ट नाही. आई, तू पण एक स्त्री आहे ना, तरी पण तू कशी अशी बोलू शकते? जर आई तू एकटी असती आणि तू आणि बाळ आणि तुझं ऑपरेशन झालं असतं आणि तुला सोडून जर बाबा त्यांच्या बहिणीच्या लग्नाला गेले असते तर तुला कसं वाटलं असतं? आई, याचा अर्थ की बाळाला जन्म दिला म्हणजे आपलं फक्त त्या बाळाशीच नातं राहतं असं होत नाही. मुलाला जन्म दिला तर ती स्त्री जिवंत आहे का मेलेले आहे याचा आपण विचारच करत नाही. पण माझे विचार असे नाहीत. गौरीला किती त्रास होत आहे हे मला जाणवत आहे. किती वेदना आणि कुठे कुठे दुखत आहेत हे तुला सांगून उपयोग नाही. आणि हे छोटंसं बाळ दिसायला जरी छोटं असलं तरी सगळं घर डोक्यावर घेत आहे. आणि तरी पण गौरी बाळाला पण व्यवस्थित सांभाळत आहे. मी ऑफिसमधून सुट्टी फक्त माझ्या बायकोसाठी आणि बाळासाठी घेतली आहे, लग्नासाठी नाही. आणि मग मी ती सुट्टी फक्त ह्या दोघांसाठीच वापरणार आहे. आई, तुला सांगितलं होतं ना की लग्नाच्या तारखेच्या आसपासच हिच्या डिलिव्हरीची तारीख आहे. तरी पण तू हे मुद्दाम केलं. हे लग्न 1 महिन्यानंतरच्या मुहूर्तावर सुद्धा होऊ शकत होतं आणि त्यामुळे तुम्ही लग्न लावा. आकाशच्या आईला कळाले की आकाश फक्त त्याच्या बायकोमुळे लग्नाला येत नाही. तेव्हा त्यांना त्यांचा अपमान झाल्यासारखं वाटू लागलं. त्यांना खूप वाईट वाटलं. पण शांतपणे म्हणू लागल्या की ठीक आहे आकाश, तू तिला तिच्या माहेरी सोडून ये. कारण इथे जर तिला आणलं तर इथं दंगामस्तीमुळे तिला आराम भेटणार नाही. लग्नाच्या घरात खूप कामे असतात त्यामुळे तिची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष होईल. तिला तिच्या माहेरी चांगली काळजी घेतील. त्यामुळे तू गौरीला तिच्या माहेरी सोड आणि तू इकडे ये. आकाश हसत म्हणाला, आई, मला जर हिला माहेरी सोडायचं असतं तर मी आधीच सोडलं असतं. गौरीच्या माहेरी फक्त तिचा भाऊ आणि तिचे वडील आहेत. आधीच त्यांच्या घरात कोणतीच स्त्री नाही. तिची आई तर ती 10 वर्षाची होती तेव्हाच हे जग सोडून गेली आहे. तर मग जर तिची आई असती तर मी तिला आईपाशीच ठेवलं असतं. कारण का? आईसारखी काळजी कोणी सुद्धा घेऊ शकत नाही. आई, मी एवढं कष्ट घेऊन हिला इथं ह्यामुळे ठेवलं आहे की मी माझ्या बायकोचं मातृत्व सुख आणि बापाचं सुख पाहावं. आणि आता बाळाचा पण जन्म झाला आहे. त्याला मी त्याची पूर्णपणे जबाबदारी माझ्या बायकोवर टाकून जाणार नाही. मी जर व्यवस्थित असते तर मी नक्कीच आलो असतो असं. परंतु तिची तब्येत अजूनच ठीक नाही तर माझी तिला खूप गरज आहे. ती आता सगळ्या माणसांपेक्षा माझ्यापाशी सुरक्षित असल्याचं तिला वाटतं. आई, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. बहिणीच्या लग्नाला कोणतीच कमी पडणार नाही. मी तुझ्या अकाउंटवर पैसे पाठवले आहेत. तिला मस्तपैकी सोन्याचं काहीतरी कर. मी माझ्या बहिणीला फोन करून सांगितलं आहे. तिने मला समजून घेतलं आहे. तिला खूप अभिमान वाटला की आपला भाऊ किती समजूतदार आहे, आपल्या बायकोची किती काळजी घेतोय. त्यामुळे आई, तू पण समजून घे आणि विनाकारण भांडणे करू नकोस. आकाशच्या आईची तर बोलतीच बंद झाली. थोडा वेळ त्याने इकडलं तिकडलं बोलल्यावर आकाशने फोन ठेवून दिला. गौरीच्या डोळ्यातून अश्रू बंद व्हायचं नावच घेत नव्हतं. गौरीने फोन ठेवल्यावर लगेचच आकाशचा हात हातात घेतला आणि म्हणाली की तुम्ही किती चांगले आहात. तुम्ही तुमच्या परिवाराच्या आधी
माझा विचार केला. नाहीतर काही फॅमिलीमध्ये असे नवरे असतात, ते बायकोला त्रास देतात आणि आपल्या परिवाराची साथ देतात. बायकोच्या त्रासाचं त्यांना काहीच घेणं देणं नसतं. गौरी म्हणाली की गेल्या महिन्यातच माझ्या एका मैत्रिणीची डिलिव्हरी झाली होती. मग तिच्या नवऱ्याच्या मावस भावाचं लग्न होतं. तर तिचा नवरा आपल्या बायकोची कोणतीही पर्वा न करता तो तिला एकटीला सोडून निघून गेला. तिच्या डिलिव्हरीला फक्त 10 दिवस झाले होते. तिला खूप वाईट वाटले. अशा प्रसंगाच्या वेळेस कोण सोबत नसेल तर चालेल, परंतु नवरा सोबत असला तर सगळं जग आपल्याबरोबर आहे असं फील होतं. आणि तुमची बहीण, तिचं लग्न आहे, ती पण खूप समजूतदार आहे. तिने सुद्धा मला समजून घेतलं आहे. माझ्यावरती तिचा कोणता पण राग नाही. मला भीती वाटत होती की तुम्ही लग्नाला मला घेऊन जाल आणि प्रवास केल्यावर मला खूप त्रास होईल याची भीती वाटत होती. पण तुम्ही आता तुमच्या आईसोबत बोलला, ते ऐकून मला खूप छान वाटलं. मी खूप भाग्यशाली आहे म्हणून मला तुमच्यासारखा नवरा भेटला. बोलता बोलता तिचा आवाज जड झाला. आकाश म्हणाला की मला दिसत आहे तुला किती त्रास होत आहे. मग मी तुझा त्रास वाढवण्यासाठी प्रवास करून तुला फक्त लग्नासाठी कसा घेऊन जाऊ शकतो. हे ऐकून गौरीला खूप भारी वाटलं. अशा काळातच कळत असतं की कोण आपलं आणि कोण परकं आहे. तोपर्यंत बाळ रडू लागलं आणि मग आकाश त्या बाळाला थोड्या वेळ खेळवू लागला आणि नंतर तो गौरीपाशी बाळाला देऊन स्वयंपाक बनवायला गेला होता. कारण त्याच्या आईचा फोन आल्यामुळे त्याचा स्वयंपाक हा अर्धवट राहिला होता. थोड्या वेळाने गौरी आणि आकाशने जेवण केलं. डिलिव्हरीमध्ये आपल्या बायकोची कशी काळजी घ्यायची याबद्दल आकाशने सगळी माहिती करून घेतली होती. त्यामुळे तो तिच्यासाठी त्या पद्धतीने जेवण बनवत होता. डिलिव्हरीच्या काळात गौरीला ते खाऊ वाटत नव्हतं, तरी पण आकाश तिला खूप प्रेमाने सांगून जेवण भरवत होता. त्यामुळे गौरी पण आनंदाने खात होती. कधी कधी तिची कंबर पण खूप दुखत असायची, तर आकाश प्रेमाने तिची कंबर कधी दाबत असायचा किंवा बाटलीमध्ये गरम पाणी देऊन तो तिला शेकायला सांगत असायचा. निम्म्या रात्रीला जर बाळ उठलं तर तो बाळाला सुद्धा सांभाळत होता आणि त्यामुळे गौरीची झोप सुद्धा पूर्ण होत होती. नवरा बायको म्हणतात ना, एका संसाररूपी रथाची 2 चाके आहेत. खरंच आहे ते. नवीन लग्न झाल्यावरचा तो हवाहवासा वाटणारा एकमेकांचा प्रेमळ सहवास, त्याने केलेलं तिचं कौतुक, मग ते जेवण बनवण्यावरून असो किंवा तिच्या दिसण्यावरून, त्यावर तिचं लाजणं, प्रत्येक गोष्टीचा दोघांचा पहिला अनुभव न विसरता येणारा. किती गोड असतात ते दिवस. या नात्यात वेगळाच गोडवा असतो. नवीन घरात तोच एक अगदी जवळचा, हक्काचा वाटतो. आयुष्यात त्याच्या असण्यानं किती सुरक्षित वाटत असतं. तिचं सगळं विश्व त्याच्या अवतीभोवती असतं. एकमेकांच्या आवडीनिवडी, सवयी समजून घेणं, त्यात साम्य असेल तर होणारा तो आनंद जीवनातील सुंदर अनुभव असतो तो. आणि बाळ झाल्यावर पण त्यांचं नातं अधिक घट्ट होतं. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.